गुरुजी, रसातळाला जाणे म्हणजे काय? बंड्या, रसातळाला जाणे म्हणजे मटण वर येणे. उत्तर ऐकून गुरुजी फरार. दो दोस्त दारू पीकर गाड़ी चला रहे थे, तभी एक चिल्लाया, अबे कमीने, दीवार है आगे दीवार है। तभी गाड़ी दीवार में घुस गई। अगले दिन दोनों हॉस्पिटल में। पहला दोस्त, कमीने, मैं चिल्ला चिल्ला कर कह रहा था आगे दीवार है दीवार है, फिर तूने सुना क्यों नहीं? दूसरा दोस्त, साले बेवड़े, गाड़ी तू चला रहा था। मुलगा, आय लव यू. मुलगी, किती प्रेम करतोस माझ्यावर? मुलगा, शहाजहान एवढा. मुलगी, मग ताजमहल कधी बनवशील माझ्यासाठी? मुलगा, जमीन घेऊन ठेवली, तू मेली की लगेच कामाला लागतो. कॉलेजमध्ये असताना एक मुलगी म्हणाली होती की जगात आई वडिलांपेक्षा कोणीही श्रेष्ठ नसतं. मी म्हणालो, चल मग आपण दोघं आई वडील बनूयात. बोलणंच बंद केलं हो टवळीने. ती मला सोडून गेल्यानंतर मी मरणारच होतो, पण मग मला आठवलं की तिच्या मैत्रिणीचा पण नंबर आहे माझ्याकडे. मग जीवात जीव आला. जसे डॉक्टरच्या बायकोला डॉक्टरीन म्हणतात, तसेच नर्सच्या नवऱ्याला नरसाळ्या म्हणतात. आताच शोधून काढलं. बापरे, किती अवघड होतं. दरवेळेस ठरवतो आता बस, आता वय झालं, सभ्यपणे वागायचं, अध्यात्म समजून घ्यायचं. आणि नेमकी तेव्हाच मैत्रीण डीपी बदलते. पांडुरंग पांडुरंग. आज सकाळी नवीनच बघायला मिळालं. मुलगी स्कूटीवर होती आणि बस ड्रायव्हरला बोलत होती, जिवंत राहायचं असेल तर बस साईडने चालव. जावई, याला गावात कोणी विचारत नसतं, पण सासूरवाडीत लई थाट याचा. कोंबडा कापा, हे ते लय नखरे. सासरवाडीचे मनातल्या मनात बोलत असतील, पोरगी नसती दिली तर लय हाणला असता. योगासनं का करावी? काल माझं डोकं दुखत होतं, तर माझा मित्र म्हणाला, शीर्षासन कर. मी शीर्षासन केलं आणि मला कपाटाखाली हरवलेली अमृतांजन बामची डबी मिळाली आणि ते लावल्यावर डोकं दुखायचं थांबलं.